आता पार्ट 1 चा आपण एक पार्ट 1 चा पहिला टॉपिक आणि फार इझी टॉपिक स्टार्ट करतोय. इज आर कॉल्ड लॉजिक. ओके, आता परीक्षेत एक्झाम मध्ये हा 8 मार्कचा टॉपिक असेल तुम्हाला. ठीक आहे, फार सिंपल कन्सेप्ट यामध्ये राहील. आणि आता या पोर्शन्स मधला आता इथे प्रत्येकाचा 25% कमी झाला, त्यामुळे आता याच्यामध्ये जो स्विचिंग सर्किट आहे तो पोर्शन्स त्यामध्ये कमी झालेला आहे. ओके, आता लॉजिक कशाला म्हणायचं, त्याला आपण रिझनिंग सुद्धा म्हणतोय. ठीक आहे, आता कोणत्याही टर्मचं आपल्याला गेस करायचं असेल त्यावेळी आता याच्यामध्ये याला जो डिफाइन केल्या गेला आहे, इज आर कॉल्ड ॲज हियर लॉजिक. ओके, मग आता याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की हियर कोणतेही सेंटेन्स जे असेल ते अगोदर स्टेटमेंट असलं पाहिजे. आता स्टेटमेंट कोण असतं रे? बघा, आता स्टेटमेंट म्हणजे काय? these are declarative or assertive. इट इज हियर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ. ओके, एक तर ते असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे, एक तर ते सेंटेन्स वरून डायरेक्टली तुम्ही सांगू शकाल की ते स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, त्यालाच आपण स्टेटमेंट म्हणतो. पण दोन्ही जर कन्वर्शन दोन्ही दाखवत असेल तर आपल्याला त्याला डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह म्हणता येत नाही. ओके, मग बघा ना, त्याची डेफिनेशन आपण क्लिअर करतोय. काय म्हणणार डेफिनेशन मध्ये? अ स्टेटमेंट इज हियर डिक्लेरेटिव्ह, त्यालाच आपण असर्टिव्ह म्हणतोय. सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ रे. ओके, आणि आता इथे तेच स्टेटमेंट होणार जे सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह आणि असर्टिव्ह असेल ते सेंटेन्स. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये बघा इम्पेरेटिव्ह चालणार नाही, एक्सक्लामेटरी नाही, नंतर इंट्रोगेटिव्ह सुद्धा सेंटेन्स नाही. फक्त कोणते सेंटेन्स? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस, ज्याच्यामध्ये आपण डायरेक्टली सांगू शकणार की ट्रू आणि ते फॉल्स आहे असे सेंटेन्स. समजा एखादं एक्झाम्पल मी घेतोय. मी जर म्हटलं तुम्हाला की कपिल देव इज अ ग्रेटेस्ट मॅथमॅटिशियन, असं जर मी स्टेटमेंट बोललो, असं जर सेंटेन्स बोललो, तर तुम्ही डायरेक्टली सांगणार ना की काय म्हणा की हियर इट इज फॉल्स. हे स्टेटमेंट काय माझं फॉल्स आहे, म्हणजे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय झालेली आहे का? एफ झालेली आहे. ठीक आहे, या पद्धतीचं कन्वर्शन म्हणजे त्याची डेफिनेशन: अ स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह. ओके, सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ. ओके, सायमल्टेनियसली. मग काय म्हणणार? जनरली द स्टेटमेंट इज डिनोटेड बाय द स्मॉल लेटर PQ R. ओके, आता ट्रूथ व्हॅल्यू काय म्हणायचं बघा. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट, एखाद्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू मला काढायची असेल तर काय करावं लागेल? ईच स्टेटमेंट आयदर ट्रू और फॉल्स, म्हणजे एक तर ते स्टेटमेंट ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. नाही, if the statement is true it is denoted by the capital letter T, and here the statement is false is denoted by the capital letter F. ओके, नोट मध्ये आपण बोलतोय ओपन सेंटेन्स कोण असेल? ओपन सेंटेन्स, अ सेंटेन्स which contain one or more variable called as open sentence. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी देत असेल x + 2 = जर मी 5 तुम्हाला म्हणत असेल, तर याच्यामध्ये x ची एकच व्हॅल्यू आहे का जास्त व्हॅल्यू येतात ना? म्हणजे तुम्ही म्हणाल की याला सॉल्व्ह करतो x ची व्हॅल्यू येतोय, मग हे स्टेटमेंट व्हेरीफाय होते होईल. x ची व्हॅल्यू जर समजा 3 असेल तर याला तो व्हेरीफाय करेल. ओके, म्हणजे आता x ची याच्यामध्ये एकच व्हॅल्यू येत नाही, डिफरंट व्हॅल्यू येतात, म्हणून याला हा स्टेटमेंट नाही आहे. ओके, हे जे लिनियर इक्वेशन्स आहे, इट इज नॉट ए हियर स्टेटमेंट, इट इज ओपन सेंटेन्स. ओके, म्हणून त्याची डेफिनेशन आपण घेतली. ओपन सेंटेन्स, अ सेंटेन्स विच कंटेन वन और मोर व्हेरिएबल इज कॉल्ड ओपन सेंटेन्स. आता सेंटेन्सचे टाइप आपण अगोदरच बोलले होतो. आपल्याला कोणतं पाहिजे? फक्त डिक्लेरेटिव्ह पाहिजे. डिक्लेरेटिव्ह इट इज कॉल्ड असर्टिव्ह. इम्पेरेटिव्हला काय म्हणतात? अ कमांड किंवा रिक्वेस्ट असेल तर तो इम्पेरेटिव्ह झाला. एक्सक्लामेटरी, इमोशन अँड हियर एक्साइटमेंट. ओके, आणि नंतर इंट्रोगेटिव्ह म्हणजे आपण क्वेश्चनिंग ज्याला करतो ते सुद्धा आपले स्टेटमेंट होत नाही. त्याचं एक्झाम्पल एक घेतलंय. 6 × 4 = 25. मग 6 × 4 = 25 होतं का? नाही. मग काय म्हणायचं आन्सरला? इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज F. आता दुसरं बघा, x + 6 = 9 रे. मग काय म्हणा? इट इज ए ओपन सेंटेन्स. कोणता आहे? ओपन. मी सांगितलं ना, x ची एकच व्हॅल्यू नाही आहे, डिफरंट येतं. इट इज ओपन सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट ए स्टेटमेंट. नंतर मग व्हॉट आर डुईंग. ओके, आता व्हॉट आर डुईंग म्हटल्यानंतर हे काही तुमचं सेंटेन्स नाही आहे, हा काय आहे? इंट्रोगेटिव्ह आहे.
इट इज हियर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इट इज नॉट ए स्टेटमेंट. आता एक्सरसाइज त्याच्यामध्ये 1.1 मध्ये प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे पहिलं कन्वर्शन फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. वन बाय वन एक दोन प्रॉब्लेम्स क्लिअर करून नंतर पुढच्या टॉपिक कडे जाऊया. हा बघा आता एक्सरसाइज 1.1 चे काही प्रॉब्लेम्स बघूया आपण. मग आपल्याला कळलं पाहिजे की स्टेटमेंट तेच असेल जे डिक्लेरेटिव्ह असतं त्याला आपण काय म्हणणार, स्टेटमेंट म्हणणार. ठीक आहे, त्याचे काही एक्झाम्पल 1.1 मध्ये काही 5-6 एक्झाम्पल डिस्कस करूया आपण. हा फर्स्ट एक्झाम्पल आहे 5 + 4 = 30. आता ते आपल्याला माहित आहे की आता 5 + 4 = 13 होत नाही, म्हणजे हे स्टेटमेंट आहे. आपल्याला सांगता येतं की मग काय म्हणणार, त्या खाली आन्सर लिहायचं, इट इज अ स्टेटमेंट which is false, hence truth value is f. आता इथे बघा x - 3 = 49. मग सांगितलं की हे स्टेटमेंटच नाही, हे ओपन सेंटेन्स आहे. मग त्याच्या खाली कसं लिहायचं, इट इज an ओपन सेंटेन्स, hence it is not a statement. ओके, तिसरं एक्झाम्पल बघा, क्लोज द डोअर. आता क्लोज द डोअर म्हटल्यानंतर हे सुद्धा स्टेटमेंट नाही आहे. ठीक आहे, इट इज हियर इंपरेटिव्ह सेंटेन्सेस आहे. ओके, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. इंग्लिश मध्ये तुमचं चांगलं झालं असेल त्यामुळे आपल्याला इझिली सांगता येतं की ते इंपरेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह आहे. ओके, इट इज an इंपरेटिव्ह सेंटेन्स, hence it is not a statement. ओके, चौथं एक्झाम्पल बघा, 0 is a complex number. आता 0 is a complex number म्हटल्यानंतर हा 0 आहे, 0 into i लिहिता येतं ना, नाही i ज्याच्यामध्ये कंटेन असेल त्याला कॉम्प्लेक्स म्हणतो. म्हणजे 0 सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये येतोय. मग काय म्हणायचं, इट इज अ स्टेटमेंट which is true, hence truth value is t. ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू असेल तर कॅपिटल T लिहायचं, फॉल्स असेल तर कॅपिटल F लिहायचं. मग बघा पुढचा प्रॉब्लेम, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर आल्सो सिमिलर. फिलो हियर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ऑलवेज सिमिलर ना. मग इट इज हियर स्टेटमेंट which is true, hence truth value is t. आता x² = x बघा हे सुद्धा याच्यामध्ये बऱ्याचशा पॉसिबिलिटी त्यामध्ये येऊ शकतात. मग इट इज an ओपन सेंटेन्स and it is not a statement. हे स्टेटमेंट नाही आहे. ओके, या टाइपचे एक्झाम्पल तुम्ही एक्सरसाइज 1.1 मध्ये सॉल्व्ह करून घ्या. आता आपण याच्यामध्ये पुढचा टॉपिक बघूया, तो म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्हचा. ओके, तर आपल्याला बघायचं आहे की लॉजिकल कनेक्टिव्हज ऑफ सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. आता सिंपल सेंटेन्स सिंपल स्टेटमेंट कोणतं रे? बघा आता ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कॉम्बिनेशन नाहीये त्याला आपण सिंपल म्हणता येईल. पहा, अ स्टेटमेंट which is not a combination of two or more statement is a simple sentence. ओके, म्हणजे आता इथे जे स्टेटमेंट एकापेक्षा जास्त स्टेटमेंटनी जॉईन नाही त्याला आपल्याला सिंपल स्टेटमेंट म्हणता येईल. त्याचं एक्झाम्पल, सेट ऑफ ऑल रॅशनल नंबर इज फायनाइट रे. ओके, म्हणजे आपल्याला म्हणता येईल की आता इथे दुसरं एखादं एक्झाम्पल, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल आर इक्विअँग्युलर. ओके, मग जर असेल तर हे आपण इक्विलॅटरल ट्रायंगल बद्दलच बोलतोय ना त्याला, म्हणजे त्याच्यामध्ये एकच स्टेटमेंट असेल त्याला आपण सिंपल म्हणता येईल. आता कंपाऊंड कोण? आता लॉजिकल कनेक्टिव्ह जे असतात ते कंपाऊंडला कनेक्ट असतात. मग कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट इज कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट. ओके रे, म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर स्टेटमेंट, आता इथे टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट, इट इज कॉल्ड कंपाऊंड. आता लॉजिकल कनेक्टिव्ह साठी आपल्याला तो स्टेटमेंट कंपाऊंड असलं पाहिजे. त्याचं एक्झाम्पल घेतलंय मी. बघा, रोज इज रेड अँड ग्रास इज ग्रीन. दोन स्टेटमेंट कंबाईन झालेले आहेत. हा जो कनेक्टिव्ह आहे आपला, these are called logical connectives. ओके, मग तो काय म्हणतो, लॉजिकल कनेक्टिव्ह कोण? म्हणजे काही वर्ड किंवा फ्रेजेस असेल, द वर्ड ऑर फ्रेजेस which are used to connect two statement are called logical connectives. ओके, म्हणजे वर्ड किंवा काही वर्ड आहेत जे तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्हज मध्ये आपल्याला यूज करायचे आहेत. मग लॉजिकल कनेक्टिव्हज आर कोणते? अँड किंवा बट सुद्धा म्हणतात त्याला. ठीक आहे, ऑर नंतर इफ डॅश डॅश देन, इफ अँड ओनली, इफ आणि नॉट, हे तुमचे लॉजिकल कनेक्टिव्हज आहेत. हा टेबल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ना. मग लॉजिकल कनेक्टिव्हज अँड आणि बट असेल त्याचा सिम्बॉल या पद्धतीने आपण डिनोट करतो. आणि नेम ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचं नेम काय रे? त्याला अँडलाच किंवा बटला म्हणतात कंजक्शन. लक्ष ठेवा, त्याचे ट्रूथ टेबल सुद्धा बघणार आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे, कंजक्शन. आता ऑर ना,
आता ऑर म्हटल्यानंतर ऑरचा हा सिम्बॉल आणि याला काय म्हणतात डिसजंक्शन. आता इफ अँड डॅश डॅश देन असेल तर त्याचा त्याचा सिम्बॉल आहे या पद्धतीने इम्प्लाइज आणि त्याला म्हणतात इम्प्लिकेशन ऑर इट इज कॉल्ड कंडिशनल. ओके, इफ अँड ओनली इफ असेल तर टू वे इम्प्लाइज या पद्धतीचं, डबल इम्प्लिकेशन किंवा त्यालाच म्हणायचं बायो कंडिशनल. मग नॉटचा या पद्धतीचा सिम्बॉल्स आहे, दिस आर कॉल्ड कर्ल आणि दिस आर कॉल्ड नेगेशन. ओके, म्हणजे वाक्य आता इथे काय असेल, तुम्हाला काय करायचं आहे, वर्बल टू सिम्बॉलिकल आणि सिम्बॉलिकल टू वर्बल. ओके, म्हणजे वर्बल पासून तुम्हाला सिम्बॉलिकल मध्ये रिटर्न करायचं आहे. म्हणजे दोन स्टेटमेंट ओके अँड नी जोडले असेल तर हा दोन स्टेटमेंट कशाने निवडतो, आता पहिलं स्टेटमेंट पी नी घ्यायचं, दुसरं स्टेटमेंट क्यू नी घ्यायचं, तर त्याच्यामध्ये जो सिम्बॉल अँड असेल तर पी अँड क्यू. ओके, आता अँड असेल तर बघा ना, आता इथे या पद्धतीचं दाखवू शकतो आपण. मग आता इथे काय म्हणायचं, पी अँड क्यू, हा रे पी ऑर क्यू, हा पी इम्प्लाइज क्यू, हा पी डबल इम्प्लाइज क्यू, हा रे निगेशन ऑफ पी. या पद्धतीने आपल्याला डिनोट सुद्धा करता येतं. आता एक दोन प्रॉब्लेम्स आपण ट्राय करूया, नंतर बघता येईल. ठीक आहे, हा बघा आता इथे याला आपल्याला या कंपाऊंड स्टेटमेंटला सिम्बॉलिकल नोटेशन लिहायचं आहे. काय म्हणतो तो, नागपूर इज इन महाराष्ट्र और चेन्नई इज इन तामिळनाडू. ओके, दोन स्टेटमेंट आहे, त्याला कशाने कोणत्या कनेक्टिव्हने जोडलंय, अँड. बघा कनेक्टिव्ह कोणते आपले, अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट. मग काय करणार रे, पी स्टेटमेंट घ्यायचं. बघा काय म्हणाल तुम्ही, नागपूर इज इन महाराष्ट्र. ओके, हा नंतर क्यू स्टेटमेंट काय असेल, चेन्नई. हियर चेन्नई इज इन तमिळनाडू. ओके, हा मग बघा दी सिम्बॉलिकल, आता काय म्हणता येईल आपल्याला, दी सिम्बॉलिकल फॉर्म ऑफ गिव्हन रे स्टेटमेंट. आता सिम्बॉलिकल फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट, नागपूर इन महाराष्ट्राला काय दिलं, पी, कोणतं कनेक्टिव्ह आहे, अँड, म्हणजे पी अँड क्यू. ओके, हे पहिलं प्रॉब्लेम्स. आता दुसरं प्रॉब्लेम्स आपण त्यामध्ये बघूया. पहा, लक्ष द्या. सेकंड प्रॉब्लेम्स आपल्याला त्याच एक्सरसाइजचं बघता येईल. सेकंड प्रॉब्लेम्स आहे बघा, काय म्हणायचं, ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोसिलियस. ओके, मग आता इथे पी स्टेटमेंट बघा रे. हा काय म्हणायचं, पी कोण, ट्रायंगल ना, हियर हा ट्रायंगल इज हियर इक्विलॅटरल. आलं. हा क्यू स्टेटमेंट पुन्हा कोणाबद्दल बोलतोय, ट्रायंगल बद्दलच. ट्रायंगल इज आयसोसिलियस. ओके, हा मग काय म्हणायचं तुम्ही, द सिम्बॉलिकल फॉर्म ऑफ कोण रे, गिव्हन स्टेटमेंट. ओके, गिव्हन स्टेटमेंटचा सिम्बॉलिकल फॉर्म काय म्हणाल, सिम्बॉलिकल फॉर्म पी और क्यू. ओके, मग आता या पद्धतीने तिसरं एखादं एक्झाम्पल क्लिअर करूया आपण. पहा, लक्ष द्या. काय म्हणता येईल, थर्ड एक्झाम्पल. दीज आर हिमा दास विन गोल्ड मेडल if and only if she run fast. ओके, पी काय घेणार, पी कोण आहे, हिमा दास विन गोल्ड मेडल. ओके, मग आता क्यू स्टेटमेंट कोणतं असेल, हा बघा शी ना, म्हणजे पुन्हा हिमा लिहिलं तरी चालतं किंवा शी लिहिलं तरी चालेल. शी रन्स फास्ट. ओके, मग काय म्हणाल, सिम्बॉलिकल फॉर्म ऑफ कोण रे, गिव्हन स्टेटमेंट ना. कसं, पी कोणतं वाक्य आहे, इफ अँड ओनली पी डबल इम्प्लाइज कोण असेल,
क्यू. ओके, या पद्धतीचे एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम्स आहे. आता पुढचे प्रॉब्लेम्स आपण बघूया. आता त्यासाठी याचे ट्रूथ टेबल बघायचे आपल्याला. कंजक्शन, डिजक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, त्याचे ट्रूथ टेबल बघितल्यानंतर मग दिलेल्या स्टेटमेंटचं आपण काय काढणार, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करूया. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक स्टडी करू आपण ट्रूथ टेबल. ओके, बघा आता इथे आपल्याला बघायचं आहे की ट्रूथ टेबल ऑफ द हिअर लॉजिकल कनेक्टिव्ह. सर्वांना आता लॉजिकल कनेक्टिव्ह माहित आहे. कोणते असेल, अँड, ऑर, इफ, दे, इफ अँड ओनली इफ आणि नॉट. हे तुमचे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. त्याचे ट्रूथ टेबल्स आपल्याला फाइंड आउट करायचे. बघा आता इथे काय म्हणतो आपण, कंजक्शन म्हणजे आता कोणता कनेक्टिव्ह त्याचा अँड, हे पाठ पाहिजे आपल्याला. ठीक आहे, इफ P, Q be the two statement and then P and Q is called conjunction and it is denoted by symbolical notation. बघा P and Q, then the truth table is. आता इथे पहा ना कसं कन्वर्शन, दोन स्टेटमेंट आहे P आणि Q. आता याच्यामध्ये फॉर्म्युला कोणता आहे, 2 चा पॉवर here number of here statement is equal to number of entry, नाही का. मग बघा आता इथे 2 चा पॉवर नंबर ऑफ स्टेटमेंट, किती स्टेटमेंट आहे माझे 2, मग 2 चा स्क्वेअर किती येणार 4, म्हणजे किती एंट्री घेता येईल मला, 4 एंट्री त्यामध्ये घेता येईल. ओके, आता P स्टेटमेंट बघा ना, P स्टेटमेंट कसं लिहायचं, 2 ट्रू 2 फॉल्स. ओके, P स्टेटमेंट मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स. Q स्टेटमेंट मध्ये 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स. आता P आणि Q मध्ये काय करायचं, साधं टेक्निक आहे बरं आपलं. काय, P आणि पहा P आणि Q जर T असेल तरच T असतो, बाकीच्या सर्व कंडिशनला तो फॉल्स असतो. इतकं लक्षात ठेवायचं. P आणि Q मध्ये काय म्हटलं मी, P, Q जर T असेल तर तुमचा and T असतो, बाकीच्या सर्व कंडिशनला तो काय असतो, फॉल्स असतो. ओके, आता त्याच पद्धतीचं डिजक्शन बघा. डिजक्शन म्हणजे कोणता कनेक्टिव्ह, ऑर चा. ओके, मग आता इलेट here P, Q be the two statement, then P or Q and it is called disjunction and it is denoted by कोणतं लेटर, P or Q. आणि ट्रूथ टेबल काय असेल, या कंजक्शनच्या पूर्ण अपोजिट त्याचा ट्रूथ टेबल आहे. P स्टेटमेंट, Q स्टेटमेंट, किती एंट्री 4, कारण की 2 स्टेटमेंट आहे म्हणून. मग काय, P च्या एंट्री पाठ करायच्या आहे, 2 ट्रू 2 फॉल्स हे होत आहे. Q ची एंट्री 1 ट्रू 1 फॉल्स. ओके, P और Q काय म्हणाल, P और Q साठी जसं मी अँड ला म्हटलं होतं, P, Q जर T असेल तर अँड तुमचा T असतो, बाकीच्या कंडिशनला तो काय असतो, फॉल्स असतो. ओके, आता याच्यामध्ये काय करायचं, P, Q जर F असेल तर तुमचा R F असतो, बाकीच्या कंडिशनला तो काय असतो, ट्रू असतो. ओके, या पद्धतीचं कन्वर्शन आहे. P, F, Q सुद्धा F, तर R तुमचा कोण असेल, F, बाकीचं सर्व ट्रू असतो. हा झाला तुमचा कोण, कंजक्शन, सॉरी डिजक्शन. आता इम्प्लिकेशन बघा ना. इम्प्लिकेशन म्हणजे इम्प्लाइज. इफ दे नसेल तर त्याला आपण म्हणतो इफ P, Q be the two statement connected by, कशाने रे, if P then Q is called implication and it is denoted by, कशाने, P implies Q. ट्रूथ टेबल त्याचा काय असेल, P च्या एंट्री, Q च्या एंट्री आणि P implies कोण, Q. मग P च्या एंट्री बघा, 2 ट्रू 2 फॉल्स, 1 ट्रू किती 1 फॉल्स. आलं. P implies Q काय म्हणायचं, सर्व व्हॅल्यू सेकंडच्या, म्हणजे इम्प्लाइज जिथे पोहोचतो ना त्याच्या सर्व व्हॅल्यू, पण मेन कंडिशन इज दॅट रे दोन्ही F असेल तर T. पहा मग सर्व व्हॅल्यू Q च्या लिहिल्या, T, F, T, पण मग मी काय सांगितलं, दोन्ही F असेल तर T घ्यायचंय. हा कशामध्ये, इम्प्लिकेशन मध्ये. आता डबल इम्प्लिकेशन बघा, पुन्हा तेच ना, सिम्बॉलिकल नोटेशन कळलं. मग P, Q be the two statement connected by here P, if and only if Q, it is denoted, it is called double implication and it is denoted by P double implies Q. मग काय म्हणाल पहा, P च्या एंट्री, Q च्या, P च्या एंट्री 2 ट्रू 2 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स. P double implies Q रे. पहा आता लक्ष द्या, काय म्हणाल, डबल implies Q मध्ये सोपं काम आहे. P आणि आता P आणि Q TT असेल तर डबल implies T,
पी आणि क्यू जर तुमचा एफ एफ असेल तर डबल इम्प्लाय सुद्धा टी. आता निगेशन तर प्रत्येकाला माहित आहे. पी तुमचं स्टेटमेंट आहे, नॉट पी तुमचा हा निगेशन. तर टी चं काय होईल एफ आणि एफ चं काय होईल टी. आता याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण वन बाय वन स्टडी करूया. ठीक. दिलेल्या स्टेटमेंटची आपल्याला ट्रुथ व्हॅल्यू काढायची आहे. मग आता स्टेटमेंट म्हणजे कोणतं रे? पहा साधं टेक्निक. किती 4 इज कोण आहे ऑड आणि क्यू स्टेटमेंट काय होईल 1 इज रे प्राइम. ओके. मग काय म्हणायचं आता या पी आणि स्टेटमेंटच्या ट्रुथ व्हॅल्यू काढावं लागेल ना. मग काय म्हणता येईल बघा तुम्हाला ट्रुथ व्हॅल्यू ऑफ रे पी इज किती येतं हा एफ आणि नंतर त्याच्याच खाली ट्रुथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज रे तो सुद्धा काय असेल एफच ना. मग काय म्हणता येईल दी सिम्बॉलिकल. ओके. सिम्बॉलिकल फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट. दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिकल फॉर्म सांगा मला. कोणता लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ऑर पी ऑर क्यू. आता याची ट्रुथ व्हॅल्यू काढायची आहे. पी ची व्हॅल्यू सांगा एफ ऑर एफ रे. आता एफ ऑर एफ ऑर मध्ये काय सांगितलं आपण ऑर मध्ये कंडिशन आहे दोन्ही एफ एफ असेल तर एफ घ्या बाकीच्या सर्व कंडिशनला टी. म्हणजे याचं काय आलं एफ. मग काय म्हणता तुम्ही आता ट्रुथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट. ओके. मग गिव्हन म्हणण्यापेक्षा ट्रुथ व्हॅल्यू ऑफ म्हणा ना पी ऑर क्यू इज रे एफ. आलं. मग आता इथं दुसरं एखादं प्रॉब्लेम्स बघूया. लक्ष द्या. फार सिंपल कन्सेप्ट आहे तो. मग बघा मी सेकंड एक्झाम्पल घेतो. 64 इज ए काय म्हणता येईल परफेक्ट स्क्वेअर. 64 इज ए परफेक्ट स्क्वेअर अँड काय म्हणतो 46 इज ए प्राइम नंबर. ओके. मग दोन स्टेटमेंट पहा बरं. पी कोण आहे तुमचा पी 64 इज परफेक्ट स्क्वेअर. ओके. क्यू बघा काय म्हणता येईल 46 इज प्राइम रे नंबर. ओके. मग आपल्याला याची प्रत्येकाची काय करावं लागेल मग काय म्हणता येईल दी symbolical form of given statement. दिलेल्या स्टेटमेंटची सिम्बॉलिकल फॉर्म सांगा. अँड आहे पी अँड क्यू. मग काय म्हणता ट्रुथ व्हॅल्यू ऑफ पी इज रे 64 परफेक्ट आहे. ट्रुथ व्हॅल्यू ऑफ पी इज टी अँड नंतर सांगा ट्रुथ व्हॅल्यू ऑफ रे कोण क्यू इज रे कोण येतं एफ ना. 46 प्राइम नाही तो इव्हन नंबर आहे. ओके. म्हणजेच काय म्हणाल पी ऑर क्यू. पी ची व्हॅल्यू सांगा कोण टी. ऑर नाही ना कोण आहे सिम्बॉलिकल अँड आहे. बघा लक्ष द्या अँड. ओके. मग आता काय असेल टी अँड एफ असेल. तर आता आपण अँड मध्ये काय सांगितलं दोन्ही टी टी असेल तर टी बाकीचं सर्व फॉल्स. किती एफ. काय म्हणता मग तुम्ही ट्रुथ व्हॅल्यू ऑफ रे कोणाची ट्रुथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इज रे किती येतं एफ. ओके. या टाइपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. पण बाय वन त्याच्यामध्ये स्टडी करा तर पुढचे प्रॉब्लेम्स त्यामध्ये बघू आपण. बघा आता इथे काय म्हणतो तो विदाउट आपण ट्रुथ टेबल नाही काढत. पी कॉमा क्यू म्हणजे आता पी आणि क्यू स्टेटमेंट तुम्हाला ट्रू दिलेला आहे. आर आणि एस स्टेटमेंट तुम्हाला काय दिलाय फॉल्स दिलाय. तर या दिलेल्या स्टेटमेंटची तुम्हाला ट्रुथ व्हॅल्यू काढायची आहे विदाउट कन्स्ट्रक्टिंग द ट्रुथ टेबल रे. मग बघा आता मी काय म्हणणार these are equals p ची व्हॅल्यू t ऑर q ची व्हॅल्यू सुद्धा t अँड रे f. ओके. आता तुम्हाला टेबल याच्यामध्ये आता जे आहे ते तुम्हाला प्रॉपर माहित पाहिजे. कंजक्शन म्हणजे अँड चा टेबल कसा लक्षात ठेवायचा साधं टेक्निक आहे आपलं. काय म्हणाल टी असताना टी बाकीच्या कंडिशनला फॉल्स. डिसजंक्शन म्हणजे ऑर चा टेबल काय रे एफ एफ असताना हियर एफ बाकीच्या कंडिशनला ट्रू. इम्प्लिकेशन म्हणजे इम्प्लाइज कसं सर्व व्हॅल्यू सेकंडच्या पण मेन कंडिशन इज दॅट दोन्ही एफ एफ असताना टी.
डबल इम्प्लाइज काय असेल, टी टी स्थानी टी, एफ एफ स्थानी टी, बाकीच्या कंडिशनला फॉल्स. चला बघा आता ब्रॅकेटच्या व्हॅल्यू सोडवावं लागेल. टी ऑर आहे, मग टी अँड एफ, अँड काय सांगते तुम्हाला, टी टीच पाहिजे ना, बाकीच्या कंडिशनला तो काय झाला, फॉल्स. ओके, मग रे टी ऑर एफ, ऑरच्या टेबल मध्ये काय एफ एफ असतं आणि एफ असतं, बाकीच्या कंडिशनला ट्रू. मग काय म्हणाल तुम्ही बघा, ट्रूथ रे कोड, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट ओके इज किती, टी. आता त्याच्यातच दुसरं प्रॉब्लेम त्याच एक्सरसाइज मध्ये आहे, लक्ष द्या तुम्ही. आता किती, पी इम्प्लाइज क्यू रे, लक्ष द्या, ऑर रे आर इम्प्लाइज यस म्हणतो ना. मग काय म्हणाल, पी ची व्हॅल्यू सांगा, टी इम्प्लाइज टी, ऑर एफ इम्प्लाइज एफ. काय रे, टी इम्प्लाइज टी, सेकंड ची व्हॅल्यू लिहायची म्हणजे टी, ऑर एफ इम्प्लाइज एफ, इम्प्लाइज मध्ये काय दोन्ही जर एफ असेल तर टी घ्या ना, पी ऑर टी किती रे, टी. काय म्हणाल, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कोण रे, गिव्हन स्टेटमेंट इज किती, टी. आलाय. हा, आता पुढचं प्रॉब्लेम बघूया, या टाइपचेच प्रॉब्लेम्स आहेत. थर्ड नंबरचं प्रॉब्लेम्स पहा, लक्ष. आता थर्ड न घेता एखादं थोडंसं कठीण घेऊया, 5 नंबरचं घेतोय मी, त्या लक्ष द्या. किती, नेगेशन ऑफ आर डबल इम्प्लाइज पी रे इम्प्लाइज नॉट क्यू. पहा, लक्ष द्या. काय म्हणाल तुम्ही, साधं टेक्निक आहे आपलं. नेगेशन ऑफ आर म्हणजे एफ, डबल इम्प्लाइज पी म्हणजे टी, इम्प्लाइज नॉट टी. आता बघा, नेगेशन ऑफ एफ टी, डबल इम्प्लाइज टी, इम्प्लाइज नेगेशन ऑफ टी कोण रे, एफ. आता आपल्याला माहित आहे ना, डबल इम्प्लाइज मध्ये दोन्ही टी असेल तर टी, इम्प्लाइज एफ. काय म्हणते तो, इम्प्लाइज बघा, जिथे तो टेन्स टू होतो त्याचीच व्हॅल्यू लिहायची, पण मेन कंडिशन काय, दोन्ही एफ असेल तर टी ना रे. मग दोन्ही टी एफ आहे का नाही, म्हणजे किती एफ. काय म्हणाल, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कोण गिव्हन स्टेटमेंट इज रे एफ. अजून एखादा प्रॉब्लेम्स आपण ट्राय करता येईल. हा पहा, आता इथे थोडंसं, हा 7व्या नंबरचं घेतोय. पहा, नेगेशन ऑफ पी अँड क्यू, बघा, अँड नेगेशन ऑफ आर, ऑर रे किती, हा क्यू इम्प्लाइज पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ, सॉरी नेगेशन ऑफ यस और काय म्हणते आर. ओके, या पद्धतीचं कन्वर्शन करायचंय. पहा, लक्ष द्या तुम्ही. आता पहा, मी काय करणार, साधं टेक्निक आहे माझं. काय करतोय, व्हॅल्यू ठेवा ना पहिल्या स्टेप मध्ये, नेगेशन ऑफ टी अँड टी, अँड रे कोण नेगेशन ऑफ एफ, पी आणि क्यू च्या व्हॅल्यू टी, आर आणि एस च्या व्हॅल्यू फॉल्स, ऑर रे क्यू ची व्हॅल्यू टी इम्प्लाइज टी, इम्प्लाइज नॉट एफ और किती एफ. ओके, पहा काय म्हणाल, नॉट टी ची व्हॅल्यू कोण, एफ अँड टी, अँड रे नॉट एफ कोण, टी, और सांगा काय म्हणाल इथे, टी इम्प्लाइज टी काय असते, टी इम्प्लाइज नॉट एफ म्हणजे टी और कोण, एफ. ओके, मग बघा ना, एफ अँड टी काय, अँड मध्ये काय प्रकार असते, दोन्ही टी टी असेल तर टी, बाकीचे सर्व फॉल्स, म्हणजे याच्या व्हॅल्यू किती येणार, एफ अँड, हा बघा रे कोण, एफ अँड टी. आलंय. और आता हा टी, एफ और टी और एफ ची व्हॅल्यू काय असते तुमच्याकडे, टी. और मध्ये काय, दोन्ही एफ एफ असताना एफ ना. मग बघा, आता हा एफ अँड टी एफ, और टी इम्प्लाइज टी टी, पण रे एफ और टी ची व्हॅल्यू, और मध्ये दोन्ही एफ असेल तर टी. ओके, ही व्हॅल्यू टी. काय म्हणाल, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज रे टी. या पद्धतीने
विदाउट कन्स्ट्रक्टिंग द ट्रूथ टेबल नाही काढला बरं आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे विदाउट कन्स्ट्रक्टिंग आपण P आणि Q T दिलेले आहे, R आणि S तुम्हाला फॉल्स दिलाय, त्याच्यावरून आपण दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे तुमची ट्रूथ टेबल. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आपल्याला कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल काढायचा आहे, म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपण आता ट्रूथ टेबल कॅल्क्युलेट करणार. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ते बघू.